मुंबईतील काँग्रेसच्या आंदोलनासंदर्भातली पुढची महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज। कारण मुंबई शेअर बाजाराच्या समोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। शेअर बाजार घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। आंदोलकांची मात्र पोलिसांनी आता धरपकड केलेली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजपच्या विरोधात घोषणाबाजी देखील या निमित्तानं पाहायला मिळाली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात काही गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर मात्र आता हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले। काँग्रेसच्या वतीनं मुंबई शेअर बाजाराच्या समोर आंदोलन करण्यात आलं। शेअर बाजार घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप होता आणि त्यानंतर मात्र काही आंदोलकांची पोलिसांनी धरपकड देखील केलेली आहे। तर काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजपच्या विरोधात यावेळेस घोषणाबाजी देखील ऐकायला मिळाली। दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आणि युथ काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी थेट आज शेअर मार्केटवर धाव घेतलेली होती। त्यांना आता मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। जेमतेम 5 ते 6 कार्यकर्ते होते ते या ठिकाणी चालून आलेले होते। याची माहिती या आंदोलनाच्या आधीच पोलिसांना मिळालेली होती आणि त्या दृष्टीने एक तगडा पोलीस बंदोबस्त आहे तो शेअर मार्केटच्या बाहेर तैनात करण्यात आलेला होता। मात्र तुलनेने मुंबई काँग्रेस आणि युथ काँग्रेसकडून अवघे 7 ते 8च कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळाले। त्या 7 ते 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता एकंदरीतच MRA मार्ग पोलीस स्टेशनला त्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यात आलेला आहे। कुठल्याही या प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केल्याचं दिसत आहे। एकूणच राहुल गांधी यांच्या आंदोलन गोष्टीनंतर कुठेतरी काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळेल असं वाटत होतं। मात्र जेमतेम 5 ते 6 कार्यकर्ते आल्यामुळे मुंबईत काँग्रेसच्या ताकदीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। शेयर मार्केट में जो घोटाला हुआ है उसके लिए यूथ कांग्रेस, मुंबई यूथ कांग्रेस पूरी तरह से विरोध करता है। यूथ कांग्रेस जिंदाबाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।